शिमगारी. काय ग, कामाचा सॉलिड लोड दिसतोय ग. ठीक आहे गारचू, पण काम माझ्या आवडीचं आहे ना, त्याच्यामुळे काही नाही वाटत. आणि तुला खरं सांगू का, सिस्टमॅटिकली केलं ना सगळं की होतं व्यवस्थित. तू काय सहजच आली होती? हो ग, म्हणजे विचारपूस फेरी. म्हटलं तुझी जरा चौकशी करावी, तुझ्याशी गप्पा माराव्यात आणि मग जावं. नक्की गप्पाच मारायच्यात ना? नाही का म्हटलं, अर्चना सुपर मार्केटच्या मालकीणबाई आल्यात, काम कुठपर्यंत आले बघायला. बस काय बॉस. विजया, किती दिवसांनी तुला असं हसताना बघतीये. का असं का वाटलं तुला? तसं नाही ग, नाही म्हणजे कामाच्या व्यापात आपल्याला हसायला बोलायला वेळ कुठे मिळतो ना, म्हणून. आणि बरं झालं मेघना आली येते, म्हणजे निदान तुला किचनचं टेन्शन तरी नाही. अशी का पाहतेस अर्चू? नाहीये ग, मी तोच विचार करत होते. म्हणजे हल्ली खूपच काम पडत असेल ना तुमच्यावर. बरं झालं मेघना आली येते, माईकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागत असेल ना तुम्हाला. आणि माझं काय, माझी तर काहीच मदत होत नाही ग तुम्हाला. नाही म्हणजे मिनी सुपर मार्केटमध्ये सध्या मी इतकी बिझी आहे, माईसाठी मी काय माझी बडबड करून फक्त मनोरंजन करू शकते. पण ते सगळं मसाज करणं वगैरे, बाप रे, तू आणि मेघना जाणो बाई. अगं ते सगळं ना मेघनानेच अंगावर घेतलंय. सकाळी बिचारी चहा नाश्ता पण घेऊन आली होती, म्हणजे माझ्या वस्तूंच्या कामामध्ये खंड पडू नये म्हणून. चला बरं झालं. नाही म्हणजे धाकटी जाऊबाई तुझ्या हाताखाली आहे म्हटल्यावर टेन्शन नाही, नाही का तुला. पण खरं सांगू का विजया, मेघना घाबरते हा तुला. हा म्हणजे जसे आम्ही सगळे तुला घाबरतो ना तसे. हो का अर्चू? हो. खरं? खरं. नक्की? विजया, शपथ. हो. खरंय, तुझं सुद्धा धाडस नाही झालं अर्चू विचारण्याचं मला की तुझ्या मनातली आढी गेली का. आणि कसं होईल ना, मी वागतच तशी होते वेड्यासारखी. मेघना सकाळी चहा घेऊन घाबरून उभी होती माझ्यासमोर, तेव्हा एकदम प्रकाश पडला. मी का राग काढते हिच्यावर. देवा, किती मूर्ख आहे मी. नाही नाही, पण तिचा गैरसमज दूर करायलाच पाहिजे. नाही, गैरसमज नव्हताच, मी वागलेच होते चुकीचं. मेघना, तू स्वतःला फार शहाणी समजतेस का ग? ताई, नाही, तू लहान आहेस माझ्यापेक्षा. मी मोठी जाऊ आहे तुझी, मग लहान जावेसारखी वाग ना. आय एम सो सॉरी. खरंच माझ्याकडून चुकलं ग. म्हणजे ना, असं होतं कधी कधी माझं. एखादी गोष्ट बसली ना डोक्यात की बसली, मग काही केलं तरी जात नाही. आणि खरं सांगू का मेघना, मला हेवा वाटला होता तुमचा. म्हणजे तुम्हाला दोघांना विनासाय स्वतंत्र राहायला मिळते, तुम्हाला राहायला मिळते याचं दुःख नव्हतं, पण मला मिळत नाहीये ह्याचा त्रास होत होता. आता इथे आपल्याला काही कमी आहे कसा? नानामाईंचा तर काहीच त्रास नाहीये, सगळं स्वातंत्र्य आहे.
पण नाही ताई, इथे आपल्याला त्रास आहे म्हणून नाही, पण दोघांनी स्वतंत्र राहण्यात वेगळीच मजा असते, ही फॅक्टच आहे. मला आणि अमितला अशी संधी का मिळाली नाही? थोड्या वेळाकरता का होईना पण मी असाच विचार करत होते. माईंनी खरंच कधी भेदभाव केला नाही ग आपल्यामध्ये, पण तुझं आणि अगदी तुझंच कशाला, अर्चूचं सुद्धा माझ्यापेक्षा त्या जरा जास्तच कौतुक करतायत असं वाटायला लागलं होतं ग मला. तू म्हणालीस ना रोज स्वयंपाक करताना मला तुमची आठवण येते, आता सगळं तुमच्यावरच पडत असेल. ताई हो, मी अगदी मनापासून बोलले. हो ग, तू अगदी मनापासूनच बोलत होतीस, पण माझ्या कानात शिरताना ते वाकडं होऊन शिरलं ना. त्यावेळी मला असं वाटलं की ही तर स्वयंपाक सुद्धा करत नसेल, रोज बाहेर खात असतील मजेत, आणि ही मला उगाच सांगते रोज स्वयंपाक करताना आठवण येते म्हणून. कदाचित नसतेच आली आठवण. म्हणजे मी जर आईकडे स्वयंपाक करायला शिकले असते ना तर कदाचित नसती आली मला आठवण. पण मी मुळात स्वयंपाक शिकले ते तुमच्याकडून आणि माईंकडून, आणि इथे आपण दोघे एकत्र स्वयंपाक करायचो ना, त्यामुळे किचन मध्ये शिरल्यावर आपोआप तुमची आठवण यायची बाय डिफॉल्ट. पण ताई, घाबरवलं ना तुम्ही मला. अगं तुलाच काय, अख्ख्या घरादाराला घाबरवलं होतं मी. पण आता कळते ग मला, मी रागावर जरा नियंत्रण ठेवायला हवं. नाही म्हणजे नाहीतर ही रागाची लाट ना अंधळ करून टाकते माणसाला. फारच वेड्यासारखी वागले ग मी. म्हणजे बघ ना, माईंनी जेव्हा मला या घराची करती केलं तेव्हा आधी स्वयंपाकाला बाई नको म्हणणारी मी शालनला ठेवून मोकळी झाले. आणि तो थर्मास मधला चहा काय, जेवणाचा चार्ट काय, मग घरातली अरेंजमेंटच काय बदलवून टाकली मी. काय नाही हा विजयाताई, एवढ्या काही भयंकर नाहीत या सगळ्या गोष्टी. हा, त्यातला फक्त सो डेंजरस होता. म्हणजे चार्ट फॉलो झालाच पाहिजे, थर्मास मधला चहा प्यायचा, ऑप्शन असेल तर हे सगळं मस्तच आहे की. मघाशी अमित म्हणाला ना तेव्हा जाणवलं मला की माझ्याकडून जरा जबरदस्ती होती सगळ्यांवर. ऍक्च्युली तुझी ट्रान्सफर झाल्याचं कळलं ना तेव्हाच माझ्या डोक्यावरचं भूत उतरलं होतं. पण घरात सगळ्यांना जाणवत होतं ना ग. अर्चूशी तर मीच बोलले होते. हो, जाणवत होतं, पण ताई घाबरतात सगळे तुम्हाला. काय ग मेघना, आता बघायला नकोय, सगळे एवढे पिडणार आहेत ना मला. ए मेघना, बाकीच्यांचं जाऊ दे, पण आदित्य का नाही बोलला माझ्याशी येऊन की विजया तुझं काय चाललंय हे? हो, 4 वेळा निघाला होता तुमच्याशी बोलायला. मग पण मीच त्याला अडवलं, कारण तुम्हाला वाटलं असतं की तू त्याला बोलायला सांगितलंय. वाटलंच असतं त्यावेळी मला की तो तुझी वकिली करतोय. बापरे, एखाद्या छोट्या गोष्टीने सुद्धा माणूस आपलं जगच उद्ध्वस्त करतो नाही. राग, पूर्वग्रह, हट्ट, ह्या सगळ्या भयंकर गोष्टी आहेत नाही. नाही नाही, यापुढे तर मला रागावर कंट्रोल ठेवायलाच हवाय. नानांनाच सांगते आता, माझी योगाची जरा विशेष शिकवणी घ्या राग कंट्रोल करण्यासाठी. खरं सांगू ताई, खूप बरं वाटतंय आता, हलकं वाटतंय. मला पण मेघना. नाही तर मला भीती वाटायला लागली होती, काट्याचा नायटा होतोय की काय अशी. नशीब पण लवकर अक्कल आली मला, आपोआपच आली म्हणा. रागाचा पारा उतरला ना तेव्हा कळलंच मला. पण पारा फार दिवस वर राहिला नाही. आणि आदित्यला सांगू नकोस बरं का, त्याला जरा टेन्शन देऊया. हो हो, चालेल ताई. नाहीतरी सारखा आपल्यालाच सरप्राईजेस देत असतो हा. मग आता आपणच त्याला सरप्राईज देऊया. आलेच ताई. मेघना, आय एम रिअली सॉरी. ताई प्लीज.
काय ग, काही बोलली का विजया? कमॉन यार, तू सांगितल्याशिवाय कसं काय कळेल मला? आदित्य प्लीज आत्ता काही विचारू नकोस. अरे असं कसं? प्लीज मेघना मला सांग, नाहीतर मी जाऊन विचारतो विजयाला. ए नाही आदित्य, प्लीज नको जाऊस प्लीज. पण का? हे असं किती दिवस ताणणार आहेस तू? एकदा जाऊन बोलून काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया ना. प्लीज आदित्य, हे बघ माईंची तब्येत ठीक नाहीये, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. आणि मी ठीक आहे. हे बघ तू प्लीज तुझं काम कर. मला माईंनी बोलवलंय, मी आलेच. गुड मॉर्निंग मेघना. गुड मॉर्निंग ताई. मला खात्री होतीच आज सकाळी तू उत्साहाने लवकर उठणार आणि सगळं करणार. म्हणून जरा वेळ जास्त झोपले मी. पण खरं सांगू का, मला ना खूप दिवसांनी अशी गाढ झोप लागली. मला पण ताई. काय सांगते? हो खरंच. पण खरं सांगू ताई, हे सगळं आदित्यपासून लपवणं खूप जड गेलं मला. रात्री कसं बसं मॅनेज केलं मी, पण आता त्यांनी मला समोर बसून विचारलंच असतं, मग मात्र नसता लपवता आलं मला. म्हणून मग तो उठायच्या आधीच मी सटकले रूम मधून. हे बरं केलंस तू. बरं आज काय करणार आहेस? भरली वांगी करते. अरे वा, तुम्हाला फार आवडतात ना? अरे वा मेघना, तू म्हणजे ना अगदी प्रेमाचा वर्षावच करायला लागली आहेस ना माझ्यावर. काय हवंय तुला? ते चहा. विजयाताई, आदित्यला थर्मास मधला चहा अजिबात आवडत. काय? मी त्याच्यासाठी ताजा चहा करते. हे अगं नाही नाही नाही, हे अगं काहीतरीच काय मेघना. हे मला चालतो, मला थर्मास मधला चहा. विजयाताईंसमोर बोलण्याची तुझी हिंमत नसली तरी माझी आहे. मी ताजा चहाच देणार आहे तुला. बास झालं मेघना. म्हंटल ना बास झालं म्हणून. अरे नाही नाही नाही, खूप झालं, खरंच खूप झालं. खूप झाला थर्मास मधला चहा. आता त्याला ना हा फ्रेश चहाच दे, आलं घातलेला. अरे काय बायका तुम्ही. कसा घाबरला होता. चला म्हणजे निवळलं ना सगळं. सगळं निवळ. वेडेपणाच होता रे माझा. जसा आला ना तसा गेला. गुड 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 गुड. पण मला का तंगवलंस का? हा, रात्री का नाही सांगितलंस मला? म्हणजे काय, तुला सरप्राईज कसं मिळालं असतं? अच्छा असं पण आहे का? गुरुची विद्या गुरुलाच काय? करेक्ट. ठीक आहे ठीक आहे. म्हणून घ्या, आता पार्टी झाली पाहिजे. तुला सांगू का मेघना, आता तुझा नवरा ना आयुष्यभर पिडणार आहे मला ह्या एका गोष्टीवरून. म्हणजे तुम्ही किती पिडले, पार्टी झालीच पाहिजे. काय पिडले? पार्टी यार. चल ठीक आहे. डाकूर आणि विजया की घर वापसी. डाकुरांनी तुफान गर्दी का तिसरा आठवडा. पार्टी. अरे थोडीशी. अरे पार्टी. नाना चला तुमचं. काय 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 तुमचं काय? तुमचं नशीब उजळलेलं आहे. काय 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 कशामुळे? ताजा कडकडीत चहा करून आणलाय पहिल्या धारेचा. हा थर्मास मधला नाहीये. काय सांगतोस काय? अरे शोधतोस रे माझा लेख, शोधतोस रे मोठा लेख, शोधतोस रे. अरे बायकोला न घाबरता कडकडीत बापासाठी ताजा चहा करून आणलास तू. क्या बात आहे. तेवढं धाडच नाहीये माझ्या. म्हणजे आज बायकोनीच थर्मास गुंडवून ठेवलाय. काय? थर्मास गुंडाळून ठेवलाय? अरे मुळात एक स्टीलची नळी घेऊन त्याला आतून पारा गुंडाळला की थर्मास तयार होतो.
तूही गुंडाळा तुझ्या बायकोली. तिच्या मला वाटलं तू छातीचा कोट करून बायकोच्या गोळ्या छातीवर झेलून बापासाठी चहा आणलास की काय. काय करणार ना, शेवटी तुमचाच मुलगा. ए पण नाना, हे माईला असं सारखं झोपलेलं बघायची सवय नाही हो. डॉक्टर म्हणाले आठवडाभर त्रास होईल अजून. अच्छा. सगळे आम्ही अंगणात फेऱ्या मारल्या. नाना बरे आहेत ना तुम्ही? रोज मारतो आम्ही. काय? अरे डॉक्टरांनी कोवळं ऊन अंगावर घ्यायला सांगितलं ना, मग जरा फेऱ्या मारल्या, कोवळं ऊन खाल्लं, तुला मागे सांगितलं तशी फळं खाल्ली आणि आत्ता येऊन पडली जरा. आणि हे सगळं असं रोज चालू आहे आणि आम्हाला पत्ताच नाही. तुम्ही असता कुठे रोज घरी? नाही नाना, पण आता मी असणार आहे आणि अगदी दिवसाच्या कुठल्याही वेळेला मी घरी असणार आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम. काय रॅन्डम मीटिंग असेल तेवढ्यापुरतं बाहेर जायचं बस, बाकी घरी. अरे वा, गुड न्यूज. पण नाना, अजून विजयाला सांगितलेलं नाही. तर आधी जाऊन तिला सांगतो ना, आता पुन्हा नाही. म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगितलंस, मला नाही सांगितलंस, परत थर्मास उलगडू का? चहा घ्या. यस यस यस. चला, व्रताचं उद्यापन झालं. झालं म्हणजे मिटलं की काय सगळं? येस, रुसवा आणि संताप व्रताचं उद्यापन झालं. आता सब कुछ अलबेल. अलबेल म्हणजे विजयानी हे सांगायला बोलवलं होतं? हो, आता पोट धरून हसतीये. मला म्हणत होती अशी कशी वागले गो मी. धन्य आहे रे बाबा, धन्य आहे. पण अर्चू, असंच असतं. माणूस जेव्हा रागाच्या ऐन भरात असतो ना, तेव्हा त्याला काही कळत नसतं आपण काय बोलतोय, काय करतोय. पण जेव्हा सगळं आलबेल होतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपण या जगात काय उलटसुलट करून ठेवलं ते. तुझं लक्षात आहे ना? माझं म्हणजे विसरलीस का सगळं? अरे मी कधी अशी वागले रे? अरे हो, खरंय खरंय. घर सोडून मीच निघालो होतो ना. टेम्पो मीच बोलवला होता. सामान सगळं खाली मीच नेऊन ठेवलं होतं. खरंय खरंय तुझं. काय? हो, आठवलं. पण खरं सांगू का, जे तू म्हणतोयस ना ते पटतंय मला. खरंच आपण एखाद्या भावनेने ना आंधळे होऊन जातो आणि सगळं असं उलट सुलट करून ठेवतो. चांगलंच आठवतंय मला. अर्शू, हा रागाचा रोग असतो ना, तो महाबेकार बरं का. म्हणजे माणूस काय करेल काही सांगता येत नाही. माझे कितीतरी मित्र आहेत ज्यांनी रागाच्या भरामध्ये घरातले चमचे, भांडी, वाट्या काय 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 फेकलंय, वाकवलंय, काय विचारू नकोस. बापरे, तांडव म्हणजे काय ते त्यांच्याकडे बघितलं ना की कळतं. खरं तर तो राग बऱ्याच वेळा स्वतःवरचा असतो आणि एकदम खतरनाक. हो रे सतीश, म्हणजे आत्ता मला कळतंय. म्हणजे तेव्हा मी आदित्य आणि अमित दादावर रागवले होते ना, तितकीच स्वतःवर सुद्धा रागवले होते. तुझ्या आत्ताच्या ह्या सगळ्या बोलण्यावरनं मला कळतंय की विजया सुद्धा स्वतःवर बिचारी रागवली होती. आणि आता बघ, हसतीये नुसती. हे पण खूप बरं वाटतंय ना. मग सगळं ना अगदी असं मोकळं झाल्यासारखं वाटतंय, फ्रेश है ना. आणि आदित्य काय म्हणाला माहितीये? काय? मस्तपैकी पार्टी करूया आणि ना असा एक बॅनर लावूया. करूया की. डाकू राणी विजया की घर वापसी. डाकू राणी विजया असं म्हणाला? अरे असं कसं म्हणाला तो? का? कारण हा किताब तर आम्ही अर्चना दुसाने यांना दिलाय ना. बघ बघ, कळलं का किताब दिलाय ते? चल रे. कुठे? काय रे सतीश? बस चला, इस बात पे चाय हो जाए. आंटी. वा वा, छान छान छान. मस्त अभिनय करता तुम्ही दोघी. हा, एवढे दिवस टेन्शन घेऊन शेवटी मला उल्लू बनवलं. 2 सेकंदासाठी घाबरलो होतो माहितीये मी.
पण मजा आली ना. कापूस पिंजून पिंजून फुलतो ना, तसं झालं होतं या येशूचं. एका क्षणी वाऱ्यावर उडूनच गेला हा येशू. काही घडलंच नव्हतं असं वाटतंय आता. पण मेघना, आपण सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवला म्हणून, नाहीतर हाच प्रॉब्लेम एकदम भयंकर झाला असता. त्या कापसावर एक जरी ठिणगी पडली असती ना, तर भडका पेटला असता. हो, माई म्हणाला ते अगदी खरं होतं. या गोष्टीची चर्चा करून कीस नाही पाडायचा. पण थँक गॉड संपलं सगळं. हे बरं ऐक ना, माझं ते शॉपिंगचं करून टाकूया ना. अरे मीटिंगला तेच तेच कपडे घालायचे म्हणजे ऑकवर्ड वाटतंय मला. नाहीतर पुण्याला जाऊन यायचं का? हा, कपडे घेऊन येऊ परत. ए नाही नाही नको. अरे माझं लेटर मिळाल्यावर जायचंच आहे आपल्याला. इथे शॉपिंग करूया ना सध्या, इथून हलूया नको. ओके बॉस, ऍक्च्युली तेच सांगत होतो मी तुला की आज बहुतेक मी लवकर निघू शकेन ऑफिस मधून. संध्याकाळी भेटू आपल्या नेहमीच्या ठिकाणी. काय चालेल. मी आणि विजयताई उद्या गणपतीची खरेदी करायला जाणार आहोत. आज आपण आपलं शॉपिंग करून टाकूया. ओके.